एव्हरीवन, मी प्रशांत तुमचं स्वागत करतो. घरी निघताना तुम्हाला दिसलंय मी कसा निघालोय आणि आपण आलोय साई सिंधू पेट्रोल पंपावरती. माझी मागे टीम दिसू शकते जी पेट्रोल भरते. आळशी मुलं आहे, आळशी. कालच पेट्रोल भरायला लावलं होतं सर्वांना आणि आता पेट्रोल भरतात. आता इतका उशीर झाला आहे. माझे 2 मित्र संगमनेरमध्ये थांबतायत, पण चला काय हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. तर आता इथून निघूया आपण संगमनेरला आणि संगमनेरमधून आपण निघूया नंतर पांडवलेणी बघायला आणि त्याच्यानंतर पेरूची वाडी परत एकदा वन्स मोर विथ माय बॉयज. हे बॉयज विथ लैला. चलो मिलते भाई. फायनली आम्ही निघालोय आता पांडवलेणी बघायला आणि हा जो कॅमेरा आहे मी तो माझ्या 2 मित्रांकडे दिला होता, आनंदकडे आणि त्याच्या मित्राकडे. तर ते माझी शूटिंग काढत होते, त्यांनी मला फुटेज सेंड केलं होतं त्यावेळेस, म्हणून मी हा व्हिडिओ ॲड केला. तो स्पीड बघू शकता, ते स्पीड गेस करू नका कारण हेल्मेट आणि सगळे सेफ्टी गिअर घालूनच आम्ही हे गेलेलो आहे. त्यानंतर आम्ही थांबतोय आता एका कुठेतरी स्पॉटला थांबून एक मस्तपैकी चहा नाश्ता आणि काहीतरी मिसळ खाऊन परत निघूया आपल्या रूटला निघालोय. हे बघा आमचे राजू भाई, त्यानंतर आदिल भाई आणि हा NS रोहित, त्यानंतर निशांत. एक नंबर गाडी चालवतात सर्वजण आणि सगळा लाईनअप आहे. समोरला दीपक दिसतोय तुम्हाला, दीपक लीड करतोय. एक नंबर पॉईंट होता हा जो पांडवलेनी स्पॉट केला होता. तर बघायला गेलं तर माझ्या सर्व टीमचं आणि म्हणजे खरंच करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण एवढं लाईनअपमध्ये एवढे 100-150 किलोमीटर एकदम एका लाईनीमध्ये येणं, एवढं ट्रॅफिक चुकून, ते कुणाचं काही काम नाही आहे. आणि सर्वजण बऱ्यापैकी 2-3 जण नवीन आहे. राजूभाई समजा आता ते झाले ट्रेन होत आहेत सगळेजण. काही दिवसांनी आम्ही जबाबदारी देणार आहे त्यांच्यावरती, ते मला माहिती बरोबर पाडतात ती. आणि हा सुंदर मुलगा तुमच्या समोर आला आहे फायनली टनलमध्ये जाण्यासाठी. हा GoPro लावला आहे, पण याचा व्हिडिओ नंतर तुम्हाला एखाद्या शूटमध्ये मी नक्की दाखवाल. फायनली आपण आपल्या लोकेशनला आलोय पांडवलेणीला, पण इथं आल्यावर कळलंय त्या लय उंच आहे आणि लय वर आहे. गाड्यांची हालत बघू शकता तुम्ही. काय करू, ते नवीन डिसिजन घेतोय आणि नवीन लोकेशनला जातोय. नवीन लोकेशन पण घेतलं, डिसिजन पण घेतलं. आपण चाललोय आता MTDC हे भगवान, चला जाऊ. किती आहे?